आपण आता आलो आनंदनगरमध्ये नाश्तो या एका गुजराती खाद्यपदार्थ देणाऱ्या ठिकाणी. जसं सांगितलं तसं हे आनंदनगरमध्ये आहे. डावीकडनं पुढे डावीकडनं हा रोड जो आहे तो संतोष हॉलच्या सिग्नलवरनं येतो आणि उजवीकडे हा सरळ जाऊन हा जातो सनसिटीचा रोड आहे. त्याच्याच इथे उजवीकडे तुम्ही जर वळालात तर तुम्हाला मिळेल हे नाश्ता नावाचं एक छोटंसं आउटलेट आहे जे गुजराती खाद्यपदार्थ आपल्याला देते. सापडणं थोडं अवघड आहे. जरा आजूबाजूचा परिसर एकदा बघून घ्या. गुरुकृपा म्हणून ही एक बिल्डिंग आहे. असा काहीसा परिसर आहे. एक ओळख किंवा लँडमार्क ठिकाण म्हणजे अपूर्व मेडिकल. त्याच्या समोरच्या गल्लीच्या तोंडाला आहे हे नाश्तो. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. मागे आपण रास्ता पेठेत गेलो होतो. तिथे आवजो नावाचा एक गुजराती पदार्थ देणारं ठिकाण होतं. तिथे आपण छान गुजराती पदार्थांचा आस्वाद घेतला. तर आज आपण परत एकदा एक गुजराती ठिकाणाच्या इथे आलोय जे गुजराती पदार्थ आपल्याला देतात आणि हे युनिक पदार्थ आहेत. मला सहजासहजी हे सापडत नाहीत सगळीकडे. जनरली आपण राजस्थानी किंवा गुजराती मिठायांच्या दुकानात गेलो तर तिथे आपल्याला समोसा, ढोकळा असा हा प्रकार मिळतो. पण इथे काही वेगळे प्रकार आहेत जे आपल्याला आवजोमध्ये मिळाले होते. मला वाटतं सेव खमणी आणि वगैरे वगैरे. तर इथं बघूया आपण कुठले पदार्थ आपल्याला त्यातले त्यात इथे मिळत आहेत आणि त्याची चव कशी. बऱ्यापैकी लोकप्रिय हे ठिकाण आहे. मला हे माहिती नव्हतं. मला खात्री आहे की माझ्यासारखं तुम्हालाही बऱ्यापैकी लोकांना हे माहिती नसेल आणि तेच माहिती करून देण्याचं आपलं काम आहे. आणि म्हणून एकांत रायडर चॅनलवर मला तुमच्यासमोर मी नवीन नवीन अशी ही ठिकाणं घेऊन येतो. चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि घेऊन येऊया एक एक नवीन गुजराती खाद्यपदार्थ. तो पहिला पदार्थच आपल्यासमोर जो आहे तो म्हणजे सेव खमणी. सेव खमणी तुम्ही पाहिलं तर हा ढोकळ्याचा जो चुरा असतो ना तो हा प्रकार आहे. त्याच्यावर आपल्याला ते शेव, डाळिंब, किसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर असं त्यांनी दिलेलं आहे. तिखट पाहिजे असेल तर मिरची दिलेली आहे आणि आता ही चटणी दिली आहे. चटणीचा आपण स्वाद घेऊया की एक्झॅक्टली चटणीमध्ये आहे काय. ही अशी चटणी आहे. पातळ आहे थोडी. कोथिंबीर, पुदिना असं दिसतंय. आधी नुसतं एकदा खाऊन बघतो. हा ढोकळ्याचा प्रकार सेव खमणी म्हणतात त्याला. छान आहे. ऍक्च्युली दिसायला एवढा आकर्षक दिसत नाहीये पण चव आवडली मला याची. त्याच्यात गोडसरपणा आहे हलकाचा आणि तो गोडसरपणा या चवीला एक अजून छान बॅलन्स देतो. मस्त आहे. हलकासा कोरडा आहे पण चव छान आहे. मला चव आवडली. माझा चटणीचा एक घास घेऊ. छान आहे प्रकार हा. पुढचा पदार्थ जो आपण घेतलाय तो म्हणजे यांचा ढोकळा. त्याला इथे नायलॉन खमण पण म्हणतात. आकार तुम्ही जर पाहिला छोटा आहे तसा. सॉफ्टनेसचं जर बोलायचं झालं सॉफ्टनेस ही ठीक आहे पण आवजो जो होता तो छान फ्लफी होता. पण एक मात्र आहे की आवजोच्या ज्या ढोकळ्याला त्याला जाळ्या भरपूर होत्या आणि तो छान फ्लफी होता. चव महत्वाची. आपण चव बघूया चव कशी. आधी नुसता खाऊन बघू. चांगलं आहे पण हा म्हणजे तुम्ही टिपिकल कुठल्या दुकानात खायला गेलात ना तसा हा ढोकळा आहे. आवजोचा स्पेशल होता. त्याच्यावरती एक ग्लेज होती. आठवतं एक चमक होती. तर तो मला ढोकळा जास्त आवडला. चटणी सोबत पण बघू. कोथिंबीर, पुदिना, मिरची
आणि त्यात हलकीशी साखर, अशी चव या पुदिन्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. चटणीत जो ओलावा आहे ना, तो हा ढोकळा छान शोषून घेतो आणि मग तुम्हाला चांगली चव देतो. छान आहे हा, पण आपण आवजोमध्ये याच्यापेक्षाही चांगला खाल. पुढचा जो पदार्थ घेतलाय तो म्हणजे फाफडा. हा मोठ्या आकाराचा फाफडा आहे आणि तुम्ही जर जवळनं पाहिलं ना, याच्यात हिंग आणि काळी मिरी वरनं टाकून दिलेली आहे त्यांनी. आणि अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे पपईची ही चटणी आहे, पपई किसलेली आहे त्याची ही चटणी आहे. ही चवीला कशी लागेल हे काहीतरी नवीन आहे, हे काहीतरी भन्नाट आहे, खूप वेगळं आहे. चव घेऊया, चव महत्वाची, ते सगळं कसं लागेल त्याची. आणि सोबत त्याने आपल्याला जिलबी पण दिलेली आहे. ही जिलबी आहे, पापड आणि जिलबी हे कॉम्बिनेशन मस्त लागतं. मला उत्सुकता पापड्यावरती हे जे टाकलेलं आहे हिंग आणि काळी मिरी त्याची आहे, त्याची चव काय लागेल. पापडा मी याच्या आधी खाल्लेला आहे, पण तो फार कोरडा लागतो म्हणून मी फारसा पापडाचा फॅन नाही आहे. पण अर्थातच एक काहीतरी वेगळा असा नाश्ता, पापड आणि जिलबी. आणि दुसरी उत्सुकता मला या पपईच्या चटणी सोबतची आहे. तर पापड आपण काय करूया, तोडूया. त्याच्यात आपल्याला हिंग आणि काळी मिरीचा जो घास पण येतोय, पापड्यासारखा पापड आहे. चटणी बघूया. पापड्यामध्ये ओवा असतो, म्हणजे तुम्हाला गरमपणा देतो, हलकासा तिखटपणा पण देतो. आणि पपई आहे ना, ती मला वाटतं त्यात थोडी तिखट मिरचीची पावडर आहे, साखर आहे. आपण साखर आंबा कसा करतो ना, तसं टेक्स्चर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, अपेक्षा करू शकता. चव अशी विशेष काही मला अशी खास सांगायची वाटली नाही. ठीक आहे, फार गोड नाही आहे साखर आंब्यासारखं. ठीक आहे, म्हणजे मला असं काही वेगळं वाटलं नाही. हलकासा ओलसरपणा नक्कीच तुम्हाला त्या पापड्यामध्ये हा आणतो, ते मात्र नक्की आहे. आता पापड्याबरोबर मजा येते नेहमी जिलबी खाण्यासाठी. आपण एक घास पापड्याचा घेऊया आणि त्याच्यासोबत जिलबी खाऊन बघू. ही जिलबी थोडी पातळ वाटते, तुपातली वगैरे असं काही नाहीये. खासियत म्हणजे रंग नाही आहे याच्यात. बघूया गुड किती आहे. छान आहे, छान आहे, मला आवडली जिलबी. साधी जिलबी आहे, जास्त जाड नाही आहे आणि गोडसरपणा योग्य आहे. छान क्रिस्पी अशी जिलबी आहे. पातळ आहे ना म्हणून क्रिस्पी आहे. छान आहे. त्याच्यापुढे शेवटचा जो पदार्थ आहे तो म्हणजे पट्टी समोसा. मटारचा हा पट्टी समोसा आहे. एकूण 5 समोसे येतात आणि त्याच्यासोबत ही त्यांनी घट्ट कढी अशी ही चटणी दिली आहे. ही प्रॉपर कढीच आहे असं त्यांनी सांगितलं. चव घेऊन बघूया. मी समोसा आणि कढी पहिल्यांदाच खातोय. समोसा कढी मी आधी कधी खाल्लेली नाही आहे. चव बघू. आणि मटार समोसा आहे. मटारचं स्टफिंग याच्या आत. हे काय वेगळं. हे काहीतरी वेगळंच आहे. छान आणि पदार्थ हा. अरे मस्त आहे. वर्ण पट्टी समोसा म्हटल्यावर मला आपल्याला जनरली जे पट्टी समोसे मिळतात ना ग्रीन बेकरी किंवा तसं काही जर वाटलं. मस्त आहे, छान आहे.
आकार खूप छोटा आहे पण मजेशीर आहे. कढी बरोबर बघू काय ती चव बदलते. छान आहे. कढी गोड आहे. समोसाचं स्टफिंग हलकंसं तिखट आहे. अरे कमाल आहे हा. मस्त आहे. तुम्ही नक्की या समोसाच्या डेलीकडे. जमाल समोसा आहे आणि या गोड कढी बरोबर मस्त लागतोय हा. मस्त आहे. मी घेईन परत. सगळ्या पदार्थांपैकी मला हा समोसा खूप आवडला. कल्पनेपेक्षा वेगळा. खूप मस्त. आम्हाला सगळ्यांना समोसा इतका आवडला की आम्ही अजून एक प्लेट घेतला. चव खूपच छान आहे. यांच्याकडे कचोरी पण मिळते. कचोरी आता यांच्याकडे कचोरी पण मिळते. आता कचोरी नाही आहे. सिलेंडरमुळे मला वाटतं ते म्हणाले की आम्ही कचोरी जी आहे ती सध्या नाही ठेवली. पण हरकत नाही, नंतर कधीतरी येऊन पण कचोरी ट्राय करूया. एकूण आपण इथले जे पदार्थ घेतले ते सगळे छान होते. त्यातल्या त्यात मला जो आवडला तो म्हणजे त्यांचा समोसा. त्यांची जिलबी खूप छान आहे. त्यांची शेव खमणी ही खूप छान आहे. एकूण इथले असे हे सगळे गुजराती ऑथेंटिक पदार्थ आहेत. मला खूप आवडले. यांच्या 2 शाखा आहेत. एक मला वाटतं वाकडला पण आहे. तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला ते कळेल. तुम्ही ऑनलाईनही हे मागवू शकता. मला वाटतं झोमॅटोवर आहे हे. स्विगीवर तुम्ही चेक करा. ते म्हणतात स्विगीवर आहेत. झोमॅटोवर आहेत. त्यांनी हे दिलेलं आहे आणि मला वाटतं ते इन्स्टावर आहेत. हे इन्स्टाचं त्यांचं जे पेज आहे. तर तुम्ही ऑनलाईनही हे मागवू शकता. कारण का आपल्या सिटीपेक्षा म्हणजे पेठ एरियापेक्षा थोडं हे लांब आहे. म्हणून तुम्ही झोमॅटोवर मागवू शकता. तुम्ही जर सिटी एरिया म्हणजे तुम्ही जर सिंहगड एरियामध्ये राहत असाल, तुम्ही जर सिंहगड एरिया किंवा आजूबाजूला राहत असाल, सनसिटीच्या आजूबाजूला राहत असाल, तुमच्यासाठी हे जे आउटलेट आहे हे जवळ आहे. तर तुम्ही इथे येऊन याचा स्वाद घेऊ शकता. याची वेळ वगैरे पत्ता गुगल मॅपची लिंक हे सगळं तुम्हाला खाली मिळेल. नेहमीप्रमाणे तुम्ही ते फॉलो करू शकता. आणि ते जर तुम्हाला हे ठिकाण माहीत नसेल तर तुम्ही ते सगळी माहिती घेऊन तुम्ही इथे येऊ शकता आणि या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. तुम्ही इथे आला असाल आणि तुमचा अनुभव काही वेगळा असेल तर तेही मला जाणून घ्यायला आवडेल. ते कमेंट करून सांगा. आणि निश्चितच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना, आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ इथे पदार्थ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला तुम्ही कंटाळा करता, व्हिडिओ पाहता आणि पुढे निघून जाता. सबस्क्राईब केल्याने काय होतं, आम्हाला मदत मिळते, एक प्रेरणा मिळते की अरे एवढे सबस्क्रायबर झालेत आणि नवीन नवीन ठिकाणं तुमच्यासमोर आणण्याचा आम्हाला उत्साह राहतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पुढे जाऊ नका. तिथे समोरच उसाचं गुऱ्हाळ आहे. तर उन्हाळ्यासाठी उसाचा रस याच्यापेक्षा छान काही पेय नसणार. आपण उसाचा रस घेऊया, त्याचा आनंद घेऊया. पोरांना आवडेल. पोरं उत्साहित आहे. तर पोरांसोबत आपणही लहान बनूया आणि उसाचा रस त्याची मजा घेऊया. तर आता बघूया पापड्यासोबत. एक पापडा पडला. प्लेट कमी पडते या पापड्यासाठी. आपला एक पापडा पडला. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.